पालकमंत्रीपदाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याची घोषणा झाल्यानंतर जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय। जळगाव शहरातील मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंदोत्सव साजरा केलाय। यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच एकमेकांना पेढे भरवून गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचा आनंद व्यक्त केलाय। कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता। पहले घोषणा द्या पटापट। सांगाल तुम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे काय? आज भारतीय जनता पार्टीने ते जल्लोष केलाय। सर्व आमचे कार्यकर्ते, महानगराध्यक्ष दीपू असतील, महापौर असतील, गटनेते, सर्व नगरसेवक पदाधिकारी आहे। आणि हा जल्लोष खरं पाहिला असेल तर आज न्याय मला वाटतं भारतीय जनता पार्टीला महायुतीने दिलेला आहे। आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आज पालकमंत्री नाशिकचे डिक्लेअर केलेलं आहे। खरं पाहिलं असेल तर नामदार आमचे नेते गिरीश भाऊ हे पालकमंत्री सारखंच काम करत होते नाशिकमध्ये, पण मला वाटतं शेवट आपल्याला एक अर्धा प्रोटोकॉलनुसार जे पद लागतं ते आज खरं घोषित झालेलं आहे। पण रायगडचं पण झालेलं आहे आणि इकडचं नाशिकचं पण झालेलं आहे। हा खूप दिवसापासून वेट अँड वॉच आम्ही तिढा चालू होता, पण त्याला मला वाटतं खरं न्याय मिळालेला आहे आणि नक्कीच भाऊ तर कामच करत होय, पण आता भविष्यामध्ये अजून ताकद मिळणारे कुंभ मेळावा असेल किंवा जे नाशिकचा विकासाचं डेव्हलपमेंट असेल त्याला नक्कीच मदत होणार आहे। आज तुम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। नक्की आज आम्ही हा जो जल्लोष केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आमदार राजमामा भोळे असतील, जिल्हाध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी असतील आणि जळगावचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते असतील। हा जल्लोष आम्ही इथे केलेला आहे की जे नाशिकचं पालकमंत्री कधींचं बाकी होतं तर ते आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी गिरीश भाऊंना डिक्लेअर केलेलं आहे। आणि मला वाटतं की खरंच म्हणजे ते त्याची मानकरी होते। गेल्या तुम्ही बघत असाल तर कधीपासून गिरीश भाऊंचं नाशिकमध्ये जे कुंभमेळावा आहे येत्या म्हणजे काही आपल्या पुढच्या वर्षात जे येणार आहे त्यासाठी सातत्याने ते काम करत होते, पण आज कुठेतरी जाऊन आपल्या महायुतीने जे न्याय दिलेला आहे आणि जे पालकमंत्रीचं पद आहे गिरीश भाऊंना मिळालंय, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आमचं आपल्या सर्व जळगावचं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आज आम्ही हा एक जल्लोष इथे आम्ही केलेला आहे।